अतुल लोंढे यांची पोलखोल पत्रकार परिषद, भाजप व पंतप्रधानांवर टीका। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली। लोंढे म्हणाले की काही देशांमध्ये लोक निषेध म्हणून कपडे काढून आंदोलन करतात, मात्र तिथंही जबाबदारीची भावना दिसत नाही। भारतात आंदोलनाच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन हे अहिंसात्मक पद्धतीनं होतं आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले, असं लोंढे म्हणाले। आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये इंग्लंड, जपान, फ्रान्स आणि भारत इथं झालेल्या बैठकींचा संदर्भ देत त्यांनी देशाच्या प्रतिमेचा मुद्दा उपस्थित केला। तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेत प्रदूषणासारख्या मुद्द्यांवर चर्चा होते तेव्हा देशाची इज्जत धोक्यात येते, असं टोला त्यांनी लगावलं। दहशतवाद विरोधी कायद्यांच्या काळातील घटनांचा उल्लेख करत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना घेतलेल्या पत्रकार परिषदांवरही भाष्य केले। एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, एप्स्टीन जे आहे तिथे लोक नंगे होते। एप्स्टीनच्या बंगल्यावर, एप्स्टीनच्या आयलंडवर, सेंट फ्रिस आयलंडवर तिथे लोक नंगे होते। तिथे बीजेपीच्या लोकांची नाव आहे, काँग्रेसचे नाही। जे त्यांनी शर्ट काढून आंदोलन केलं ते आंदोलन यासाठी केलं की या देशामध्ये फक्त कोणीच राजीनामा देत नाही। 62 ईमेल आणि 430 वेळा हल्दीपुरीचं नाव आलेलं आहे। आणि एक तर आपल्या देशाचे पंतप्रधान, एवढा भारतवर्ष, आपण युद्धामध्ये मरण पत्करणारे लोक आहोत, पण आमच्या देशाचे पंतप्रधान हे इस्रायलला जातात, एप्स्टीन कडनं सल्ला घेतात आणि तिकडे मुद्रा, हा त्यांचा शब्द आहे, माझा नाही, पंतप्रधान शब्द आहे, तिथे नाचून आणि गाणं बनवून आलेले आहे। देशभरामध्ये इब्रत याच्यामुळे झाली। ज्या मुलांनी आंदोलन केलं ते आंदोलन त्या AI समिट मध्ये केलं जिथे लोकांना वायफाय नाही मिळत, जिथे लोकांच्या काउंटरवरच्या लाईन्स जात होत्या, जिथे चायनाचा कुत्रा रोबोट डॉग चोरून आमचा आहे गलगोटी यांनी दाखवलं आणि ती गलगोटी युनिव्हर्सिटी म्हणजे कोणी परवानगी दिली, कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आम्ही आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत। त्यांनी जगासमोर हे कसे खोटारडे आहे आणि हे यांनी कसं हास्य केलेलं आहे देशाचं हे दाखवून दिलं। कारची कीज नव्हतं घेऊन जाऊ शकत तुम्ही, लॅपटॉप नव्हते घेऊन जाऊ शकत, वायफाय नव्हता, पेमेंट तुम्हाला कॅशनी करावं लागली। आणि समिट कसली होती? आर्टिफिशियल इंटेलिजन्स। कोणती समिट होती ती इंटरनॅशनल लेवलची समिट होती। पहिली झाली होती इंग्लंडमध्ये, दुसरी मला वाटतं जपानमध्ये झाली, तिसरी फ्रान्समध्ये झाली आणि चौथी इंडियामध्ये होती। तर आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे काही केलेलं आहे ते अहिंसावादी पद्धतीनं केलेलं आहे। जगभरामध्ये इंटरनॅशनल समिट होत असताना आंदोलन होत असतात, ज्यांना लोकशाही मान्य आहे ते आंदोलनाला घाबरत नाही। सिएटल मध्ये WTOच्या समिट होत्या त्यावेळेस आंदोलन झाले। जेव्हा NSG कारवाई करत होतं ताज हॉटेलमध्ये हल्ला झाला 2009 मध्ये, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे बाजूला प्रेस कॉन्फरन्स घेत होते। जेव्हा कॉमनवेल्थचे प्रोग्राम खेळ सुरू होते, सर्वात चांगलं आयोजन म्हणून जगभरात त्याचं कौतुक झालं, त्यावेळेस हे लोक कपडे काढून त्याच्या बाहेर आंदोलन करत होते। तेव्हा इज्जत केली होती देशाची, कारण प्रोग्राम चांगला झाला होता। दिल्ली मधला पोल्युशन जास्त आहे म्हणून एक ऍथलीट मुलगी 45 लाख रुपयाचा फाईन भरते, पण दिल्लीमध्ये येत नाही, तेव्हा देशाची इज्जत जाते। जेव्हा गीता गोपीनाथन IMFच्या ऍडवायझर आहेत, इकॉनॉमिस्ट, त्या G20च्या समिट मध्ये, दावोस मध्ये, वर्ल्ड इकॉनॉमिक कॉन्फरन्स मध्ये सांगतात की तुमच्या टॅरिफ पेक्षा तुमच्या इथे पोल्युशन महत्वाचं आहे, तेव्हा देशाची इब्रत जात असते। आणि पुतीनला लवकर दौरा आटवून जावं लागतं, त्याला खोकं झालं होतं, इतकं पोल्युशन होतं, त्यामुळे देशाची इब्रत जात असते। आंदोलनाने इब्रत जात नसते। आंदोलन हा लोकशाही मधला मूलभूत हक्क आहे। चला, थँक्यू। एक मिनिट, ते आणणार इकडं कुठे गेला? अरे रिफ्रेशमेंट आणणार आम्हाला, अरे ते यांची चालू होती ना टीव्ही, Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.